आज आमच्याकडे इडलीचा बेत आहे. मऊ गरमागरम इडल्या आणि त्यासोबत सांबर तयार केले आहे. चला तर मग आता बनवूया चविष्ट सांबर. मी माझ्या पद्धतीने सांबर कसं बनवते, कोणते मसाले वापरते आणि कोणत्या भाज्या त्यामध्ये टाकते, याची परफेक्ट चव कशी आणते, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सांबरची फोडणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकले. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घातले. जिऱ्याचा छान सुगंध दरवळू लागला आहे आणि सांबरची चवची सुरुवात इथूनच सुरू झाली आहे. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये ताजा कढीपत्ता घातला. त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट टाकून ती मंद आचेवर छान परतली. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान सोनेरी लालसर होईपर्यंत परतून घेतला. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि बटाटा घालून ते मऊ होईपर्यंत शिजवून घेतले. नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, सांबर मसाला आणि माझा खास घरगुती गरम मसाला घातला. यानंतर सर्व मसाले मंद आचेवर छान परतून घेतले. सर्व मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिंचेचे पाणी घातले. चिंचेमुळे सांबरला छान आंबटसर चव येते. यानंतर यामध्ये शिजवलेल्या डाळी घालून घ्यायच्या. यासाठी मी तूर डाळ, मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ या तिन्ही डाळींचा वापर केला आहे. या तिन्ही डाळींच्या मिश्रणामुळे सांबर माझ्या सांबरचा रंग किती सुंदर आलेला आहे. चविष्ट बनते. चव ही अप्रतिम झालेली होती. घरच्यांनी सांबरचं खूप कौतुक केलं. तुम्हीही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की माझं सांबर कसं झालंय ते.